त्याला हा प्रॉब्लेम आहे, आम्ही तुम्हाला पाठवलेला होता. तो कसं सॉल्व्ह करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. प्रॉब्लेम नंबर आपला आणि इथे 9 करा तुम्ही. प्रॉब्लेम नंबर 9 आहे आणि परीक्षेला पुणे विद्यापीठाच्या एप्रिल 2002ला आलेला होता. मी रीड करतो. फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स ऑफ अशोक बँक लिमिटेड ऑन 31 मार्च 2002. आता थोडंसं इयर चेंज करा, 2020 केलं तरी चालेल. प्रिपेड इट्स बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2002. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड दॅट डेट. दोन बनायचे, बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता हे जे आयटम दिले ते कुठे जातात ते बघू. शेअर कॅपिटल 1 नंबरला, प्रॉफिट अँड लॉस 2 नंबर, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिले ते पी अँड एल अकाउंटला 3 नंबर हेडिंगला जाणार आहे. लास्ट इयरचा प्रॉफिट. करंट डिपॉझिट 3 नंबरला, फिक्स डिपॉझिट 3 नंबरला, सेव्हिंग बँक अकाउंट 3 नंबरला, डायरेक्टर फीज 16 नंबर, ऑडिट फी 16, फर्निचर 10, इंटरेस्ट अँड डिस्काउंट 13 नंबरला जाणार. त्याच्यानंतर इंटरेस्ट पेड ऑन बॉरोइंग 15 नंबरला जाणार. पेन्शन एक्सचेंज 14 नंबर ऑर्डर इन्कमला. इन्व्हेस्टमेंट 8 नंबरला, इन्व्हेस्टमेंटला. ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट बॅलन्स 11 नंबरला जाणार. क्रेडिट असतं तर 5 नंबरला वेगळं असतं. पोस्टेज अँड टेलिग्राम 16 नंबर. प्रिंटिंग अँड स्टेशनरी बघा, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 17,02,000 आहे. तर 2,800 2,800 आहे. ती जाणार 16 नंबरला. प्रीमायसेस 10 नंबरला. सॅलरी 16 नंबरला. लॉ चार्जेस 16 नंबरला. बर्ड इन्कम कॉन्ट्रीब्युशन 16. कॅश इन हँड 6 नंबर. बिल डिस्काउंटेड अँड परचेस 9 नंबरला. अनएक्सपायर्ड इन्शुरन्स 11 नंबरला, कारण की डेबिट बॅलन्स आहे. क्रेडिट असतं तर 5 नंबरला असतं. स्टॅच्युटरी रिझर्व्ह फंड 2 नंबरला. कॉन्टिजेन्सी रिझर्व्ह 2 नंबरला. लोन कॅश क्रेडिट 9 नंबरला. ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट. लक्ष द्या, मी फर्स्ट ॲडजस्टमेंट वाचतो. द ॲथोराइज शेअर कॅपिटल ऑफ ₹20,000, 20,000 रुपये. इक्विटी शेअर 10 इच. आता ॲथोराइज शेअर कॅपिटल याचे 20,000. ॲथोराइज शेअर कॅपिटल लिहायचं 1 नंबरला. त्याच्यामध्ये लिहायचं 20,000 इक्विटी शेअर ऑफ ₹100 इच. आउटर लिहायचे 20 लाख आणि त्याच्या खालीच लिहायचं इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल 20,000 इक्विटी शेअर ऑफ ₹100 इच अँड ₹50 पेड अप. ते 10 लाख रुपये. तेच फक्त टोटलमध्ये द्यायचे. पहिल्या ॲडजस्टमेंटचं इथे 1 नंबरला द्यायचा. त्यानंतर द बँक हॅज ॲक्सेप्टेड बिल वर्थ ₹3 लाख ऑन बिहाफ ऑफ कस्टमर अगेन्स्ट द सिक्युरिटी ऑफ ₹4 लाख. ॲक्सेप्टेड बिल ऑन बिहाफ ऑफ कस्टमर कॉन्टिंजंट लॅबिलिटी 12 नंबरला लिहायचं. 3 लाख आउटरला आणि कंसात लिहायचं अगेन्स्ट द सिक्युरिटी ऑफ ₹4 लाख. एवढंच लिहायचं, बाकी काही लिहायचं नाही. 12 नंबरला एकच फक्त ॲडजस्टमेंट. नंबर 3ची ॲडजस्टमेंट बघा. प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऑन प्रिमायसेस 90,000. आता ही डायरेक्ट प्रिमायसेस आणि फर्निचरवरची डेप्रिशिएशन आहे. 9,000 आणि 8,000 डेप्रिशिएशन आहे. लेस लेस असेट म्हणजे 10 नंबरचं शेड्यूल, लेस 10 आणि दुसरं इफेक्ट 16 नंबरला. आता स्टार मार्क करावं लागेल प्रिमायसेस आणि फर्निचर. स्टार मार्क करून देऊ प्रिमायसेस आणि फर्निचरला. 3 नंबरची ॲडजस्टमेंट आहे बघा. प्रिमायसेस या ठिकाणी 3 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. नंबर 3 घेऊ आणि फर्निचरवर आहे अजून. फर्निचरला सुद्धा स्टार मार्क करू आणि 3 नंबरची ॲडजस्टमेंट फर्निचर या ठिकाणी त्याला स्टार मार्क करू आणि 3 नंबर. ही फर्निचर आणि प्रिमायसेसवर ॲडजस्टमेंट आहे. ती समजून घेतली की काय करायची. त्यातनं लेस म्हणजे फिक्स असेल 10 10 म्हणून लेस आणि 16 लिहायचं. त्याच्यानंतर बघा 3 नंबरची झाली. 4 नंबर बघा. प्रोव्हाइड 2,800 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स RDD आहे. RDD हा लेस करायचा. लेस 9 इफेक्ट लेस 9 आणि 16 नंबरला जे प्रोव्हिजन अँड कॉन्टिन्युएन्सी नावाचं हेडिंग आहे खाली 16 नंबरच्या खाली P&C म्हणतो त्या ठिकाणी रेकॉर्ड करायचं. आणि स्टार मार्क कशाला करणार. लोन ॲडव्हान्सेसला स्टार मार्क करणार आणि 4 नंबर आपला सगळ्यात शेवटचा आयटम आहे बघा. लोन ॲडव्हान्सेस, लोन कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट, त्याला स्टार मार्क करायचं. 5 नंबरची करायची. त्याच्यानंतर 5 नाही 4 नंबरची ॲडजस्टमेंट करायची. 4 नंबर. त्याच्यानंतर नंबर लास्ट म्हणजे 5 नंबरची ॲडजस्टमेंट बघा. रिबेट ऑन बिल डिस्काउंट 7,100.
लेस करायची 13 मध्ये इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ह मधनं आणि दुसरं इफेक्ट दाखवायचं 5 मध्ये. हे ॲडजस्टमेंट 7,100चा. आता ॲडजस्टमेंट कशावर इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ह आहे. तर जाऊ इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ह जो आपला आयटम आहे त्याला काय करू स्टार दाखवू आणि किती देऊ 5 नंबरची ॲडजस्टमेंट. बघा इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ह या ठिकाणी दिली त्याला स्टार मार्क करायचं आणि 5 नंबर लिहायचं. 7,04,000 त्याची अमाऊंट म्हणजे वजा करा. आणि नंबर लास्टच्या ॲडजस्टमध्ये प्रोव्हाइड 10,000 फॉर टॅक्सेशन. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आहे तिचे इफेक्ट 5 नंबरला आणि दुसरं प्रोव्हिजन अँड कॉन्टिन्युएन्सी 16 नंबरला. पी अँड सीला 16 नंबर. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचा. काय अडचण येणार नाही, अतिशय सोपं होता. काय अडचण असेल तर विचारू शकता.